मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे। तर याचे सर्व नागरिकांनी खूप खूप लाभ घेतलेला आहे। सर्व नेत्र शिबिर आहे आणि डोळ्याचे पायाचे गुडघ्याचे कमरेचे आणि शुगर बीपी सर्व शिबिर आणि डॉक्टरचं मार्गदर्शन हे चालू आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। अहिल्यानगर शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ आशाताई कमलाकर कोते, नगरसेवक बापू ठाकरे यांसह नगरसेवक नगरसेविका यांच्या माध्यमातून शिर्डीतील सम्राट लॉन्स येथे भव्य सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला प्रभागातील नागरिकांनी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संत जनार्दन स्वामी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमने आलेल्या रुग्णांची तपासणी करत मोफत गोळ्या औषधे दिली व शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास संत जनार्दन स्वामी रुग्णालयाच्या वतीने मोफत करण्यात येणार असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले। तसेच आलेल्या रुग्णांची नगरसेविका सौ आशाताई कोते, बापू ठाकरे व कमलाकर कोते यांनी स्वतः काळजीपूर्वक विचारपूस करत मार्गदर्शन केले। यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, नगरसेवक निलेश कोते, नगरसेवक नंदुभाऊ गोंदकर, नगरसेवक सचिन गायकवाड, नगरसेवक नितीन कोते, पोपटराव शिंदे, वसंत गोंदकर, दीपक वारुळे, जगन्नाथ गोंदकर यांसह मोठ्या संख्येने मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होता। माननीय नामदार साहेब व या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक प्रभागाने आपल्या परिणाम भरघोस असे कार्यक्रम ठेवले आणि त्यानिमित्तच आज आमचे सहकारी बापू ठाकरे व कमलाकर भाऊ यांनी आज या शिबिराचं आयोजन केलं। काल पण या बऱ्याच ठिकाणी शिबिर होते, काही ठिकाणी रक्तदान होते, काही ठिकाणी नामाचा जप झाला, असे बरेच कार्यक्रम काल झाले व आज पण हा कार्यक्रम आमचे सहकारी बापू ठाकरे कमलाकर भाऊ यांनी घेतला। अत्यंत चांगला कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी वृद्ध असेल युवक असतील सगळ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे। याच्या सर्व तपासण्या मोफत आहे आणि पुढील उपचार सुद्धा मोफत करण्याची यांची तयारी आहे सगळ्यांची। या निमित्ताने आपल्याला हे लक्षात आलेले की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं महाराष्ट्रावर किंवा आपल्या मतदारसंघात जे प्रेम आहे ते अधोरेखित झालेले आहे आणि त्यांना असंच उदंड आयुष्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करतो। माननीय नामदार व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काल सुद्धा वाढदिवसानिमित्ताने जो काल उत्सव साजरा झाला, आम्ही दिवाळीसारखा सगळीकडे उत्सव त्यांचा साजरा केला आहे आणि आज आम्ही आमचे सहकारी कमलाकरजी जिल्हाध्यक्ष कमलाकरजी कोते पाटील आणि आमच्या आशाताई कमलाकर कोते नगरसेविका आणि मी बाप्पू पांडुरंग ठाकरे नगरसेवक साहेबांनी आमच्यावर जो विश्वास टाकून जे आज आम्हाला कार्य करायला सांगितलेलं आहे ते आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खूप छान केलं काल सुद्धा आज सुद्धा आणि पुढे सुद्धा आम्ही असेच कार्यक्रम करत राहू। सर्व रोग निदान शिबिर ठेवलेलं आहे। या ठिकाणी सगळे वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 4, वार्ड नंबर 1 पूर्ण शिर्डी असं मोठं शिबिर ठेवलेलं आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं आणि खूप जनताही खूप आलेली आहेत आणि आम्ही आमचे लाडके नामदार यांना आणि पालकमंत्री या जिल्ह्याचे ना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। साईबाबांच्या कृपेने आई तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने आमच्या साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच साईचरणी प्रार्थना करतो आम्ही। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग क्रमांक 3 व 4 या वार्डातल्या सर्व नागरिकांसाठी आमचे मित्र कमलाकर माऊली कोते व बापूसाहेब ठाकरे यांनी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलं। खरोखर त्यांचं मी धन्यवाद करतो। गोरगरिबांना या सगळ्या गोष्टीची आज वाढत्या महागाईमुळे लोकांना खरोखर या सर्व गोष्टींची गरज आहे आणि त्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये 3 दिवसाचे औषध मोफत देत आहे। त्यानंतर ऑपरेशनची वेळ आल्यानंतर त्या मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनची सोय पण ते सगळ्या गोष्टी करून देणार आहे। असं एवढं मोठं काम यांच्या हातून घडतंय याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मी पुन्हा एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब
यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराच्या माध्यमातून सर्व रोगांचं निदान केलं जाणार आहे आणि त्यांना 3 दिवसाची औषधं मोफत दिली जाणार आहेत। त्याचबरोबर ज्यांना ऑपरेशनची गरज आहे, पुढील उपचाराची गरज आहे, तर HGS हॉस्पिटलला यामध्ये सर्व मोफत उपचार दिले जाणार आहेत। आणि हा उपक्रम हा फक्त प्रभाग क्रमांक 3 साठी नसून यामध्ये जे लोकांना लाभ घ्यायचा आहे त्या सर्वांना आम्ही आवाहन केलं की आपण याचा लाभ घ्यावा, गोरगरीब जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी। नामदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे धन्यवाद व्यक्त करतो। शिवसेना अहिल्यानगरच्या वतीने मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज सम्राट लॉन्स येथे आमचे नगरसेवक कमलाकर पाटील कोते यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज या ठिकाणी जे शिबिर ठेवलेलं आहे या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर आहे। या शिबिरांमध्ये सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे। ज्यांना प्रत्येक कुणाला BP असेल, शुगर असेल, कुणाला काय काय प्रॉब्लेम असेल, या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर असल्यामुळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा। माननीय महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमचे नगरसेवक प्रभाग क्रमांक 3 चे कमलाकर भाऊ कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट लॉन्स या ठिकाणी मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे। तरी याचे सर्व नागरिकांनी खूप लाभ घेतलेला आहे। तरी सर्व नेत्र शिबिर आहे आणि डोळ्याचे हे, पायाचे, गुडघ्याचे हे, कमरेचे आणि शुगर BP सर्व शिबिर आणि डॉक्टरचं मार्गदर्शन हे चालू आहे। डॉक्टरनी चांगली तपासणी केलेली आहे आणि सर्वांचं मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्थित चालू आहे। गुडघे तपास अजून गुडघे डोळे आणि शुगर BP चेक केली, माझे नॉर्मल झालेले आहे। डॉक्टरनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। तर भाऊ कोते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर SJS हॉस्पिटलचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।